मला मला आता सांगितलं संचालकांनी, तर आता एक मीटिंग लावू आपण इकडे साहेब. हां, मीटिंग लावू, त्याच्यामध्ये जे काय मुद्दे आहेत चर्चेला घेऊ आणि त्यातून काय मार्ग काढायचं काढू, बघूया. सर आमची जी मागणी आहे ती संविधानिक आहे. हा बोला, तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आहे की बार्टीच्या जे विद्यार्थी आहेत 2022चे, त्या विद्यार्थ्यांना 100% UGCने निर्धारित केलेल्या 100% दराने रजिस्ट्रेशन डेट पासून UGCने जे ठरवलंय त्यानुसार रजिस्ट्रेशन डेट पासून देण्यात यावी. UGC हे रजिस्ट्रेशन डेट पासून देते, अवॉर्ड डेट पासून देत नाही. दुसरी गोष्ट अवॉर्ड डेट आणि रजिस्ट्रेशन डेट चा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट डेट आणि अवॉर्ड डेट. दुसरी गोष्ट ही आहे सर, 30 ऑक्टोबर 2023 रोजी जो निर्णय आपण जो निर्णय आपण घेतलेला आहे सर्वकष समान धोरणाचा, त्यामध्ये SC ST कसं काय येऊ शकतात? आम्ही मराठा आणि OBC विद्यार्थ्यांच्या बरोबर आमची सामाजिक आणि आर्थिक स्थिती नाही आहे. त्यामुळं आमचे हे जे आहेत, जे संविधानिक अधिकार आहेत, माझं भारतीय संविधानाच्या 16(4) मध्ये शैक्षणिक हित संवर्धनाची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेली आहे. त्यामुळं हे सगळं आपण डिटेल मध्ये बोलू बैठकीमध्ये, सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बोलवू आपण, त्याच्यामध्ये बैठक घेऊ आणि पुढचं काय करायचं. सर आमचं असं म्हणणं आहे की आज आपण नाही का निर्धारित तारीख आणि वेळ आम्हाला द्यावा. फेलोशिप मिळालीच पाहिजे. सरकार हमको पढ़ने दो. सरकार हमको पढ़ने दो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फेलोशिप आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची. कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. हिटलर नहीं चला तो वारे बीरे नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. नहीं चला तो शिंदे फडणवीस नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. बाबा साहब के देश में जातिवाद नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. हम अपना अधिकार मांगते, नहीं किसी से भीख मांगते. हम अपना अधिकार मांगते, नहीं किसी से भीख मांगते. होश में आओ, होश में आओ. प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. मागच्या निवेदनामध्ये सर्वपक्ष एक समान निर्णय घेतला आहे त्याचा उल्लेख करत कुठला तरी निवेदन आहे का? महत्त्वाची मागणी आहे त्याची रिसिप्ट कॉपी. परंतु सरकार या मागणीकडे आहे माझ्याकडे. आम्ही पहिल्यापासून तेच मला काय म्हणताय, सरकारने या महाराष्ट्रामध्ये नाही म्हणते आम्ही लाडकी बहीण योजना अतिशय तत्परतेने राबवली, परंतु विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते या ठिकाणी प्रलंबित आहेत. आज 15 ऑगस्ट आहे, भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. 78 वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन, तरी सुद्धा विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही. या ठिकाणी विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधत आहोत. काय सांगाल, काय म्हणणं आहे? या 78व्या स्वातंत्र्य दिवसाच्या ज्यांना स्वातंत्र्य भेटले त्यांना खूप खूप शुभेच्छा. आमचं स्वातंत्र्य अजून बाकीच राहिले आणि त्याच्यासाठीचा संघर्ष या देशामध्ये तुम्ही बघता आहात. रोज दलित आदिवासी यांच्या शोषणाविरोधात आंदोलन करत आहेत. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक वेगवेगळे आंदोलन होत आहेत. 5 ऑगस्ट 2022 पासून आम्ही बसलो आमच्या शैक्षणिक अधिकारासाठी, आणि तेही घटनेने दिलेल्या जे अधिकार आहेत 16(4) संविधानाच्या 16(4) अनुच्छेदमध्ये जे नमूद केले की सामाजिक आर्थिक जे दुर्बल घटक आहेत त्यांच्या शैक्षणिक हित संवर्धनाची जबाबदारी ही केंद्र आणि राज्य सरकारची आहे. ही जबाबदारी
कुठल्या एका सरकारने दिलेली नाही, ही एखादी तरतूद नाही आहे, ही घटनेने दिलेली जबाबदारी आहे आणि ही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ती अनुच्छेद 16(4) मध्ये आहे, जे की कधीच न बदलता येणारा अनुच्छेद आहे, आपल्याला कल्पना असेल. त्याच्यानंतर 44 आणि 46 मध्येही अनुसूचित जाती जमातीच्या शैक्षणिक हित संवर्धनासंदर्भात भाष्य केलेलं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिपच्या संदर्भात भाष्य केलेलं आहे. रिझर्वेशन्सच्या संदर्भात, शैक्षणिक आरक्षणाच्या संदर्भात भाष्य केलेलं आहे. माझा मुद्दा आहे की 30 ऑक्टोंबर 2023ला OBC आणि मराठा विद्यार्थ्यांसोबत त्यांनी SC आणि ST विद्यार्थ्यांना आणलं आणि 2022चे PhD धारक जे 2022चे विद्यार्थी आहेत अनुसूचित जातीचे, त्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून दरवर्षी जी आधी छात्रवृत्ती दिली जाते, ती आधी छात्रवृत्तीचा निर्णय त्यांनी 2.5 वर्षानंतर घेऊन 50% दराने, UGCच्या 50% दराने देण्याचा जो निर्णय घेतला त्याचा आम्ही विरोध करतो. त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा आणि OBC विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, बजेट मोठं होतं, सगळ्यांना द्यायला लागेल. त्यांना द्या न द्या, त्यांच्या बजेटमुळं माझ्या बजेटवर काय परिणाम पडतो, काय माझ्या टाटातलं त्यांना देत आहे हे मला नाही समजत. SC आणि STचं स्पेशल कंपार्टमेंटमध्ये एक बजेट ठरलेलं आहे. मी माझ्या बजेटमधून मागतो, मी मराठ्यांच्या बजेटमधून या OBCचं कुठलं डिपार्टमेंट आहे मला माहीत नाही, या मराठ्यांसाठी अजून कुठलं. अजूनही सुप्रीम कोर्ट आणि या देशातल्या कुठल्याही कायद्यांनी मराठा समाजाला आर्थिक सामाजिक मागास घोषित केलेलं नाही आहे. बरं केलं नाही सरकारला द्यायचं आहे, राजकीय खेळी खेळायची खेळ. माझ्या वाट्यातलं उचलून त्यांची संख्या जास्त झाली, म्हणजे माझ्यापेक्षा दुपटीपेक्षा अधिक OBC स्कॉलर्स स्टुडंटची संख्या आहे, PhD स्कॉलर्सची संख्या आहे आणि आमची त्याच्यापेक्षा कमी असताना त्यांची एवढी संख्या आहे आणि टोटल एवढे होतात, 3,500 विद्यार्थी होतात. म्हणून हे 50% जर देत असतील आणि त्यांच्याबरोबर लावत असतील तर हे 50%ची आधी छात्रवृत्ती 2022चे संशोधक PhD संशोधक विद्यार्थी घेणार नाहीत, हे स्पष्ट आहे. आम्ही 7 तारखेला या संदर्भात कागदपत्र पडताळणी घोषित केली होती, त्याच्यावर सामूहिक बहिष्कार टाकला आणि आम्ही स्पष्ट शब्दात एक गोष्ट सांगितली की आम्ही भीक घेणार नाही. संविधानाने दिलेला आम्हाला अधिकार पाहिजे, आम्हाला द्यायचं तर UGCने निर्धारित केलेली जी फेलोशिप आहे ती 100% दिली पाहिजे. तीही डेट ऑफ आमच्या ॲडमिशन डेटपासून, रजिस्ट्रेशन डेटपासून ती दिली पाहिजे, द्यावी लागणार आहे. आणि जर नाही दिली तर आम्ही घेणार नाही. आमची ही तोच भूमिका आहे. 763 विद्यार्थ्यांची ही भूमिका आहे. ही भूमिका एकट्या पल्लवी गायकवाड, हर्षवर्धन धवनीची नाही आहे. आणि त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी आपण बघितलं असेल, मागच्या 5 तारखेपासून रोज विविध प्रकारची आंदोलनं चालू आहेत. मोठ्या संख्येने विद्यार्थी आपली उपस्थिती या आंदोलनामध्ये दर्ज करत आहेत. त्यांनी सामूहिक बहिष्कार लिखित स्वरूपात टाकलेला आहे. एकाही विद्यार्थ्यांनी कागदपत्र पडताळणीची इच्छासुद्धा व्यक्त केली नाही. आणि 50% आम्हाला भीक नको आहे, आम्हाला संविधानिक राईट्स पाहिजेत, जो बाबासाहेबांनी आमच्यासाठी, म्हणजे आमच्यासाठी म्हणून का, ज्यांना सामाजिक आणि आर्थिक शैक्षणिक मागास हजारो वर्षापासून ठेवलं आहे, त्यांना संधीची समानता देण्यासाठी ती दिली होती. त्यांची आर्थिक स्थिती नाही, PhD करण्याची माझी आर्थिक स्थितीच नाही आहे, पण मी त्या संविधानाच्या ज्या जबाबदारीमुळं मी PhDला प्रवेश घेतला आणि मला खात्री आहे की या देशाचं माझं संविधान आहे ते मला न्याय देईल. पण संविधानिक पदावर बसून जी लोक असंविधानिक निर्णय घेतात त्या विरोधाचा हा लढा आहे. आमचं असं म्हणणं आहे की 2022च्या विद्यार्थ्यांना ही छात्रवृत्ती देणं अनिवार्य आहे. जर देत नसाल तर आम्ही सांगू येणाऱ्या याच्यामध्ये की SC विद्यार्थ्यांना राज्य शासनाने आधी छात्रवृत्ती दिली नाही, आम्ही तर 50% घेणारच नाही हे आहे. आणि द्यायची नसेल त्यांना त्यांनी देऊ नये. आरटीला रिसर्च स्कॉलर्सला, PhD रिसर्च स्कॉलरला डेट ऑफ रजिस्ट्रेशनपासून 100% भेटली का, तर त्यांची संख्या कमी आहे, आमची आहे ना. आता आदिवासींची आमच्यापेक्षा नाही का 50% कमी संख्या आहे.
त्यांची संख्या कमी आहे, ही साहजिक बाब आहे. आम्ही आमच्या पॉप्युलेशननुसार आलो. इथं ओबीसी आणि मराठा त्यांच्या पॉप्युलेशननुसार आहेत, पण त्यांच्यासाठी कुठली आर्थिक तरतूद सामाजिक न्याय विभागाने केली आणि कधी केली? कोण सांगितलं? जे सेंटर गव्हर्नमेंटचं 60% येतं ते मराठी कोण सांगितलं? इथं विपश्यना केंद्र आणि बौद्ध विहार उभा करायला 1098 करोड रुपये दिले जातात. कोण मागितले? कुठल्या नाही का बौद्ध समाजातल्या व्यक्तींनी शासनाकडून आम्हाला देण्यात यावे पैसे, तेव्हाच आम्ही बौद्ध विहार उभा करतो असं कोण म्हणलं? या देशातला दलित समाज हा शिक्षणाचा अधिकार प्राथमिक मागतोय. त्याला माहीत आहे की शिक्षण हे आमच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचं एकमात्र माध्यम आणि साधन आहे. त्या व्यतिरिक्त आमच्याकडे कुठलंही माध्यम नाही, त्या व्यतिरिक्त कुठलंही माध्यम नाही आहे. आणि तेच माध्यमासाठी जर तुम्ही डावलून नाही का बौद्ध विहार उभा करतोय, कुठलंही महाराष्ट्रातला कुठल्याही तालुक्यातला गावातला कुठलंही संस्थान राज्य सरकारच्या बौद्ध विहारासाठी पैसा घेणार नाही, ती भीक घेणार नाही. धर्म ही आमची व्यक्तिगत बाब आहे. मंदिर बांधायचं तर आम्ही व्यक्तिगत रूपात बांधू, त्याच्यात सरकारने इंटरफेअर करू नये आमच्या धर्मामध्ये, या कुठल्याच करू नये, माझ्याच नाही तर कुठल्याच याच्यामध्ये करू नये. आणि हे जर करत असेल तर तेही असंविधानिक आहे. मी हे स्पष्ट सांगतो, जेव्हा धर्मनिरपेक्ष हा देश आहे तेव्हा ही गोष्ट न करता या सरकारचं काम आहे स्वास्थ्य आणि शिक्षण हे चांगल्या पद्धतीने आमच्यापर्यंत पुरवणं. आणि ते जर येत नसेल तर ते चुकीचं आहे. सरकार असंविधानिक पद्धतीने दलित PhD स्कॉलर्सचे अधिकार दाबते. करून काय दिवं लागणार याचं जे 10वी पास आहे या नापास आहेत, मला माहीत नाही जर, पण 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. त्या लोकांनी PhDवर काही जरी बोललं तर आम्ही समजू शकतो, आम्ही काही उत्तर नाही. त्या आम्ही PhD स्टुडंट आहोत. एखादा अनादी माणूस आम्हाला जर म्हणत असेल काही तर आम्ही उत्तर द्यावं का? त्याला ते समजणारच नाही. ज्यांना समजत नाही त्यांना उत्तर न दिलेलं चांगलं राहील. या ठिकाणी काय त्रास होतो? गेले 11 दिवस झाले, मुली आहेत आणि आपला सगळ्यांना कसा त्रास होतो? पावसाचा होतोय, पुण्यातल्या मच्छरांचा त्रास होतोय, एकंदरीत सगळा होतोय. पण आंदोलन चालू आहे. मोठ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या जोशमध्ये आमच्या जे बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समिती आहे त्या विद्यार्थ्यांनी हा मुद्दा 30 ऑक्टोबर 2023चा जो GR आहे तो हा फक्त आमच्यासाठी नाही, आमच्या येणाऱ्या पिढीसाठी आहे आणि तो रद्द करायला बसलेला होता. तर ते त्यांच्या स्वतःचाच नाही तर भविष्याचा विचार करून इथं राहिले. जेही आले असतील याच्यापेक्षा खूप काही सहन केलेलं आहे, आम्ही काही नाही केलेलं आहे. आम्हाला त्याच्यामुळे इथला त्रास खूप महत्त्वाचा नाही वाटत. मुख्यमंत्र्यांनी तुमच्याशी फोनवर चर्चा केलेली आहे आणि भेटीची वेळ दिलेली आहे. अजून तुम्ही संतुष्ट आहात का? आणि मग आता हे आंदोलन पुढे चालू राहणार आहे, म्हणजे पुढे काय तुमची भूमिका काय? मुख्यमंत्र्यांसोबत आता चर्चा झालेली आहे. फक्त त्या संदर्भात आमचं जे मत आहे ते लेखी आता थोड्या वेळात त्याचाही संदर्भ देऊ. रात्री जे डेप्युटी कलेक्टर साहेब माने साहेब यांच्यासोबत चर्चा झाली प्रशासनावर ते, आणि ते एकंदरीत सर्व संदर्भ देऊन आम्हाला काय अपेक्षित आहे त्याची लिखित मांडणी आम्ही वरी पोहोचवतात. आमचं शिष्टमंडळ आता 10 मिनिटात वरी जाईल आणि जे अपेक्षित आहे ते जर येत असेल तर आम्ही उपोषण मागे घेण्याचा विचार करू. जर जे अपेक्षित आहे ते जर येत नसेल, आम्हाला न्यायच वाटत नसेल तर उपोषण आणि आंदोलन, फक्त इथं उपोषणच चालू नाही, इथं आंदोलनही चालू आहे. तुम्ही बघलं असेल काल मुंडन आंदोलन आणि अर्धनग्न आंदोलन झालं, याच्या आधी टाळेबंद आंदोलन झालं, याच्या आधी निया आंदोलन झालं. विद्यार्थ्यांनी वेगवेगळे आंदोलन केलं आणि 16 तारखेला एवढाच झाड चढायचं आंदोलन. आज 15 ऑगस्ट आहे, खूप जणांचं स्वातंत्र्य दिवस आहे म्हणून आम्ही चढलो नाही आज. पण
उद्या आम्ही चढणार. जर आम्हाला आमच्या मनानुसार जर नाही आलं तर आमचे चढणार. आमच्या एका विद्यार्थ्याने आत्मदानाचा प्रयत्न केला. हे सरकार आणि हे बार्टीचं जे काय त्याचं नाव आहे सुनील वारे यांनी हे आंदोलन केलं. सुनील वारेमुळे हे आंदोलन खेचलं गेलं. इथं सर्वजण आहेत, सगळं प्रशासन आहे, त्यांना ब्रीफिंग करण्याचं, त्यांना अभ्यास कुठलाच नाही असा माणूस इथं आढळतो. इथं IAS दर्जाचा माणूस आहे. बाबासाहेब आंबेडकरांवरचं संशोधन वाढवणारा इथं माणूस आहे. त्यांनी 11 दिवस वाढवलं. हे जर मुख्य प्रधान सचिवांसोबतचं बोलणं आमचं 9 तारखेला झालं तर काल 13 तारखेला झालं. ते बोलणं आमचं उपोषणाच्या 3-4 दिवशी का झालं नाही? ते झालं असतं तर बाकीच्या प्रक्रिया आजपर्यंत संपल्या नसत्या साहेब. बरोबर आहे. यांनी देरी केली, याला हटवलं पाहिजे. हा माणूस निष्क्रिय आहे, बार्टी संपून टाकेल. हे बाबासाहेब आंबेडकरांचं संशोधनाचं केंद्र आहे आम्हाला असं वाटतं. Everyone, please follow, like, share, comment, and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. उत्तर द्या ना म्हणावं, असं यायला काय सांगताय? संचालक बार्टी बोलतोय. सर, इथं आमरण उपोषणाला मुलं बसलीत. आपली 2 मुलं आहेत. आज 11वा दिवस आहे आणि तुम्ही बोललात तर वेळ दिलीत तर सर मी स्पीकरवर लावू का सर? तुम्ही जर बोललात तर बरोबर सर. सर तुम्ही बोललात तर हे करतील सर. मी स्पीकरवर लावून देऊ मुलांच्याकडे सर प्लीज. सर 2 मुलं आहेत, एक मुलगा बोललात तर निर्णय घेतला आपण बोला. येस सर प्लीज सर. मी स्पीकरवर लावतो आणि मुलांच्याकडे देतो. येस. हॅलो. हॅलो. जय महाराष्ट्र सर. हा जय महाराष्ट्र. मला आता सांगितलं संचालकांनी, तर आता एक मीटिंग लावू आपण इकडे साहेब. हां, मीटिंग लावू. त्याच्यामध्ये जे काय मुद्दे आहेत चर्चेला घेऊ आणि त्यातून काय मार्ग काढायचं काढू. बघूया सर. आमची जी मागणी आहे ती संविधानिक आहे. हा बोला, तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आहे की बार्टीच्या जे विद्यार्थी आहेत 2022चे, त्या विद्यार्थ्यांना 100% UGCने निर्धारित केलेल्या 100% दराने रजिस्ट्रेशन डेट पासून UGCने जे ठरवलंय त्यानुसार रजिस्ट्रेशन डेट पासून देण्यात यावी. UGC हे रजिस्ट्रेशन डेट पासून देते, अवॉर्ड डेट पासून देत नाही. दुसरी गोष्ट अवॉर्ड डेट आणि रजिस्ट्रेशन डेट चा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट डेट आणि अवॉर्ड डेट. दुसरी गोष्ट ही आहे सर, 30 ऑक्टोबर 2023 रोजी जो निर्णय आपण 2023 जो निर्णय आपण घेतलेला आहे सर्वकष समान धोरणाचा, त्यामध्ये SC ST कसं काय येऊ शकतात? आम्ही मराठा आणि OBC विद्यार्थ्यांच्या बरोबर आमची सामाजिक आणि आर्थिक स्थिती नाही आहे. त्यामुळं आमचे हे जे आहेत, जे संविधानिक अधिकार आहेत, माझं भारतीय संविधानाच्या 16(4) मध्ये शैक्षणिक हित संवर्धनाची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेली आहे. त्यामुळं हे सगळं आपण डिटेल मध्ये बोलू. बैठकीमध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बोलवू आपण. त्याच्यामध्ये बैठक घेऊ आणि पुढचं काय करायचं. सर, आमचं असं म्हणणं आहे की आज आपण नाही का निर्धारित तारीख आणि वेळ आम्हाला द्यावा. नाही, येत्या आठवड्यामध्ये करू. आता हा आठवडा तर समजा 15 ऑगस्ट आज झालं आणि येणाऱ्या एक आठवडाभरात करू. आठवडाभरात 4-5 लोकांचे डेलिगेशन बोलू.
नाही सर, आम्हाला असं वाटतं की महासंचालकांना आम्ही सांगतो 1 आठवड्यामध्ये. सर हा विषय 2.5 वर्षापासून आम्ही भोगायलो सर. अरे बाबा 2.5 वर्ष. हा, मग आपण नाही का सर जरासं लवकर लावणं हे अरे खूप आम्ही किती केलं, सरकारने 2 वर्षात किती निर्णय घेतले, कधी घेतले होते कोणी? अरे बाबा किती फेलोशिप आणि काय काय आपण सर, केलं पण ना. दलित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक धोरणाबद्दल ही हायर एज्युकेशन पहिली पिढी आहे सर आमची, आणि त्याला अडवलं जातंय सर. हे डायरेक्टली आमची संख्या आहे ना ओबीसी आणि मराठा विद्यार्थ्यापेक्षा निम्मी नाही सर, आणि आमचं बजेट आलेलं आहे. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलंय, घटनेने सांगितलंय, त्यामुळे मग आम्ही त्याला सर, प्राधान्य देणार तुम्हाला. मग कसं काय आम्हाला मराठा विद्यार्थ्यांसोबत एक समान बसवले तुम्ही? त्यांचे ते जमीनदार आहेत, आम्ही जमीनदार नाही, आम्ही शेतमजूर आहेत आमचे बाप. अरे बाबा आता काय सगळे जमीनदार नाही, त्याच्यात पण सगळे अभ्यास केला पण नंतर- तुम्ही थोडी बघितलंय की ते जमीनदार आहेत नाही, आमची आहे सर, आमचं संविधानिक अधिकार आहे, ते अरे सुद्धा बाबा, हे आपण अधिकार नाकारत आहोत कोणी सर. नाकारतोय? कोणी नाकारत नाही. 30 ऑक्टोबरचा निर्णय नाकारतोय सर. आपण बसून त्याच्यावर ठरवूया. सर लवकरात लवकर बैठक द्यावी ही नम्र विनंती आहे आणि सर. तुमचा बिलकुल हक्क नाकारणार नाही, तुम्हाला प्राधान्य देणार आम्ही. ओके, ही विनंती आहे सर, आपण फोन केलाय, हो, ठीक ठीक. लवकरात लवकर वेळ द्यावी ही लवकर, विनंती लवकर, सर. लवकर, लवकर. संचालकांना आमरण उपोषणाचा 11वा दिवस आहे सर. हॅलो सर. येस तुम्ही आमरण उपोषण मागे घ्या. त्याच्या उलट्या झाल्या. नाही, आम्हाला लेखी काहीतरी अपेक्षित आहे सर, तर आंदोलन मागे घेऊ शकतो आम्ही. हा, लेखी अपेक्षित आहे. तुम्ही आता त्यांना सांगा, आपण मीटिंग घेऊ 1 आठवड्यामध्ये. येस सर. एक आठवड्याच्या आत तारीख वेळ दिनांक याच्या सहित तुम्ही लेखी मागणी सांगा. तारीख वेळ दिनांक याच्या आधी तुम्ही नाही का आम्हाला गुमराह केलं होतं संचालक म्हणून, हा लेखी तुम्ही आणा ते लिहून. बघा ना. बुधवारी किती तारीख आहे रे आपली प्रभाकर? 1 मिनिट. हॅलो, आता मी तो कॅलेंडर पाहून तुम्हाला अच्छा, आज तारीख देत आहे ऑफिशियली. येस 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 सर, ऑफिशियली. येस गो. थँक्यू सर. येस सर. येस सर. आपलं ऑफिशियल पत्र येत आहे, त्याच्यामध्ये एक संदर्भ टाकून द्या. आता किती वाजता मुख्यमंत्री सर ते कॉल सांगा मला. एक ते लिहून घे ना, लिहून घे. 12 वाजून 3 मिनिटं मुख्यमंत्री दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. ते एक संदर्भ देऊन टाक, आणि त्या संदर्भानुसार ते आत्ताचं निवेदन ते पत्र आज सर आम्ही देऊ. आम्हाला कुठलं पाहिजे, कसं पाहिजे लिखित देऊ प्लीज, तेच द्या. आम्ही काही खूप अवघड असं मागत नाही आहे, आपण त्याच्यावर विचार करू. हां, आणि ते मुला मॅडमला एक द्यायचं, जा त्याचं प्रिंट मिळालीच पाहिजे. सरकार हमको पढ़ने दो. सरकार हमको पढ़ने दो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. हिटलर नहीं चला तो वारे बीरे नहीं चलेगा. नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. हिटलर नहीं चला तो शिंदे फडणवीस नहीं चलेगा. नहीं चलेगा, नहीं चलेगा. नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. बाबा साहब के देश में जातिवाद नहीं चलेगा. नहीं चलेगा, नहीं चलेगा. हम अपना अधिकार मांगते, नहीं किसी से भीख मांगते. हम अपना अधिकार मांगते, नहीं किसी से भीख मांगते. होश में आओ, होश में आओ. प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. मागच्या निवेदनामध्ये सर्वपक्ष एक समान निर्णय घेतला आहे त्याचा उल्लेख करत कुठलं तरी निवेदन आहे का? महत्त्वाची मागणी आहे का आहे, त्याची रिसिप्ट कॉपी? परंतु सरकार या मागणीकडे आहे माझ्याकडे. आम्ही पहिलेपासून तेच दुर्लक्ष अरे करत आता मला आहे. काय म्हणताय, सरकारने या समोर महाराष्ट्रामध्ये आलंच नाही म्हणते, आम्ही तिथे लाडकी उपस्थित बहीण करू योजना शकतो.
अतिशय तत्परतेने राबवली, परंतु विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते या ठिकाणी प्रलंबित आहेत. आज 15 ऑगस्ट आहे, भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. 78 वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन, तरी सुद्धा विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही. या ठिकाणी विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधत आहोत. काय सांगाल, काय म्हणणं आहे तुमचं? या 78व्या स्वातंत्र्य दिवसाच्या ज्यांना स्वातंत्र्य भेटले त्यांना खूप खूप शुभेच्छा. आमचं स्वातंत्र्य अजून बाकीच राहिलं आणि त्याच्यासाठीचा संघर्ष या देशामध्ये तुम्ही बघता आहात. रोज दलित आदिवासी यांच्या शोषणाविरोधात आंदोलन करत आहेत. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक वेगवेगळे आंदोलन होत आहेत. 5 ऑगस्ट 2022 पासून आम्ही बसलो आमच्या शैक्षणिक अधिकारासाठी, आणि तेही घटनेने दिलेल्या जे अधिकार आहेत 16(4) संविधानाच्या 16(4) अनुच्छेदमध्ये जे नमूद केले की सामाजिक आर्थिक जे दुर्बल घटक आहेत त्यांच्या शैक्षणिक हित संवर्धनाची जबाबदारी ही केंद्र आणि राज्य सरकारची आहे. ही जबाबदारी कुठल्या एका सरकारने दिलेली नाही, ही एखादी तरतूद नाही आहे, ही घटनेने दिलेली जबाबदारी आहे आणि ही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ती अनुच्छेद 16(4) मध्ये आहे, जे की कधीच न बदलता येणारा अनुच्छेद आहे, आपल्याला कल्पना असेल. त्याच्यानंतर 44 आणि 46 मध्येही अनुसूचित जाती जमातीच्या शैक्षणिक हित संवर्धनासंदर्भात भाष्य केलेलं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिपच्या संदर्भात भाष्य केलेलं आहे. रिझर्वेशन्सच्या संदर्भात, शैक्षणिक आरक्षणाच्या संदर्भात भाष्य केलेलं आहे. माझा मुद्दा आहे की 30 ऑक्टोबर 2023ला OBC आणि मराठा विद्यार्थ्यांसोबत त्यांनी SC आणि ST विद्यार्थ्यांना आणलं आणि 2022चे PhD धारक जे 2022चे विद्यार्थी आहेत अनुसूचित जातीचे, त्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून दरवर्षी जी आधी छात्रवृत्ती दिली जाते ती आधी छात्रवृत्तीचा निर्णय त्यांनी 2.5 वर्षानंतर घेऊन 50% दराने, UGCच्या 50% दराने देण्याचा जो निर्णय घेतला त्याचा आम्ही विरोध करतो. त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा आणि OBC विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, बजेट मोठं होतं, सगळ्यांना द्यायला लागेल. त्यांना द्या न द्या, त्यांच्या बजेटमुळं माझ्या बजेटवर काय परिणाम पडतो, काय माझ्या टाटातलं त्यांना देत आहे हे मला नाही समजत. SC आणि STचं स्पेशल कंपार्टमेंटमध्ये एक बजेट ठरलेलं आहे. मी माझ्या बजेटमधून मागतो, मी मराठ्यांच्या बजेटमधून या OBCचं कुठलं डिपार्टमेंट आहे मला माहीत नाही, या मराठ्यांसाठी अजून कुठलं. अजूनही सुप्रीम कोर्ट आणि या देशातल्या कुठल्याही कायद्यांनी मराठा समाजाला आर्थिक सामाजिक मागास घोषित केलेलं नाही आहे. बरं केलं नाही सरकारला द्यायचं आहे, राजकीय खेळी खेळायची खेळ. माझ्या वाट्यातलं उचलून त्यांची संख्या जास्त झाली, म्हणजे माझ्यापेक्षा दुपटीपेक्षा अधिक OBC स्कॉलर्स स्टुडंटची संख्या आहे, PhD स्कॉलर्सची संख्या आहे आणि आमची त्याच्यापेक्षा कमी असताना त्यांची एवढी संख्या आहे आणि टोटल एवढे होतात 3,500 विद्यार्थी होतात. म्हणून हे 50% जर देत असतील आणि त्यांच्याबरोबर लावत असतील तर हे 50%चे आधी छात्रवृत्ती 2022चे संशोधक PhD संशोधक विद्यार्थी घेणार नाहीत, हे स्पष्ट आहे. आम्ही 7 तारखेला या संदर्भात कागदपत्र पडताळणी घोषित केली होती, त्याच्यावर सामूहिक बहिष्कार टाकला आणि आम्ही स्पष्ट शब्दात एक गोष्ट सांगितली की आम्ही भीक घेणार नाही. संविधानाने दिलेला आम्हाला अधिकार पाहिजे, आम्हाला द्यायचं तर UGCने निर्धारित केलेली जी फेलोशिप आहे ती 100% दिली पाहिजे. तीही डेट ऑफ आमच्या ॲडमिशन डेटपासून, रजिस्ट्रेशन डेटपासून ती दिली पाहिजे, द्यावी लागणार आहे. आणि जर नाही दिली तर आम्ही घेणार नाही. आमची ही ठोस भूमिका आहे. 763 विद्यार्थ्यांची ही भूमिका आहे. ही भूमिका एकट्या पल्लवी गायकवाड, हर्षवर्धन धवनीची नाही आहे. आणि त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी आपण बघितलं असेल मागच्या 5 तारखेपासून रोज विविध प्रकारची आंदोलनं चालू आहेत. मोठ्या संख्येने विद्यार्थी आपली उपस्थिती या आंदोलनामध्ये दर्ज करत आहेत. त्यांनी सामूहिक बहिष्कार लिखित स्वरूपात टाकलेला आहे. एकाही विद्यार्थ्यांनी
कागदपत्र पडताळणीची इच्छासुद्धा व्यक्त केली नाही. आणि 50% आम्हाला भीक नको आहे, आम्हाला संविधानिक राईट्स पाहिजेत. जो बाबासाहेबांनी आमच्यासाठी म्हणजे आमच्यासाठी म्हणून का ज्यांना सामाजिक आणि आर्थिक शैक्षणिक मागास हजारो वर्षापासून ठेवलं आहे त्यांना संधीची समानता देण्यासाठी ती दिली होती. त्यांची आर्थिक स्थिती नाही, PhD करण्याची माझी आर्थिक स्थितीच नाही आहे, पण मी त्या संविधानाच्या ज्या जबाबदारीमुळं मी PhDला प्रवेश घेतला आणि मला खात्री आहे की या देशाचं माझं संविधान आहे ते मला न्याय देईल. पण संविधानिक पदावर बसून जी लोक असंविधानिक निर्णय घेतात त्या विरोधाचा हा लढा आहे. आमचं असं म्हणणं आहे की 2022च्या विद्यार्थ्यांना ही आत्मवृत्ती देणं आणि आहे. जर देत नसाल तर आम्ही सांगू येणाऱ्या याच्यामध्ये की SC विद्यार्थ्यांना राज्य शासनाने आधी छात्रवृत्ती दिली नाही. आम्ही तर 50% घेणारच नाही हे आहे. आणि द्यायची नसेल त्यांना त्यांनी देऊ नये. आरटीला रिसर्च स्कॉलर्सला PhD रिसर्च स्कॉलरला डेट ऑफ रजिस्ट्रेशनपासून 100% भेटली का तर त्यांची संख्या कमी आहे. आमची आहे ना, आता आदिवासींची आमच्यापेक्षा नाही का 50% कमी संख्या आहे, म्हणजे त्यांची संख्या कमी आहे. ही साहजिक बाब आहे. आम्ही आमच्या पॉप्युलेशननुसार आलो. इथं OBC आणि मराठा त्यांच्या पॉप्युलेशननुसार आहेत, पण त्यांच्यासाठी कुठली आर्थिक तरतूद सामाजिक न्याय विभागाने केली आणि कधी केली? कोण सांगितलं? जे सेंटर गव्हर्नमेंटचं 60% येतं ते मराठा कोण सांगितलं? इथं विपश्यना केंद्र आणि बौद्ध विहार उभा करायला 1098 करोड रुपये दिले जातात. कोण मागितले? कुठल्या नाही का बौद्ध समाजातल्या व्यक्तींनी शासनाकडून आम्हाला देण्यात यावे पैसे, तेव्हाच आम्ही बौद्ध विहार उभा करतो असं कोण म्हणलं? या देशातला दलित समाज हा शिक्षणाचा अधिकार प्राथमिक मागतोय. त्याला माहीत आहे की शिक्षण हे आमच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचं एकमात्र माध्यम आणि साधन आहे. त्या व्यतिरिक्त आमच्याकडे कुठलंही माध्यम नाही, त्या व्यतिरिक्त कुठलंही माध्यम नाही आहे. आणि तेच माध्यमासाठी जर तुम्ही डावलून नाही का बौद्ध विहार उभा करतोय, कुठलंही महाराष्ट्रातला कुठल्याही तालुक्यातला गावातला कुठलंही संस्थान राज्य सरकारच्या बौद्ध विहारासाठी पैसा घेणार नाही, ती भीक घेणार नाही. धर्म ही आमची व्यक्तिगत बाब आहे. मंदिर बांधायचं तर आम्ही व्यक्तिगत रूपात बांधू, त्याच्यात सरकारने इंटरफेअर करू नये आमच्या धर्मामध्ये, या कुठल्याच करू नये, माझ्याच नाही तर कुठल्याच याच्यामध्ये करू नये. आणि हे जर करत असेल तर तेही असंविधानिक आहे. मी हे स्पष्ट सांगतो, जेव्हा धर्मनिरपेक्ष हा देश आहे तेव्हा ही गोष्ट न करता या सरकारचं काम आहे स्वास्थ्य आणि शिक्षण हे चांगल्या पद्धतीने आमच्यापर्यंत पुरवणं. आणि तेच जर येत नसेल तर ते चुकीचं आहे. सरकार असंविधानिक पद्धतीने दलित PhD स्कॉलर्स त्यांचे अधिकार दाबते. करून काय दिवं लागणार याचं जे 10वी पास आहे या नापास आहेत, मला माहीत नाही जर पण 10वीपर्यंत शिक्षक झालेलं आहे त्या लोकांनी PhDवर काही जरी बोललं तर आम्ही समजू शकतो. आम्ही काही उत्तर देऊ ते आम्ही PhD स्टुडंट आहोत. एखादा अनादी माणूस आम्हाला जर म्हणत असेल काही तर आम्ही उत्तर द्यावं का? त्याला ते समजणारच नाही. ज्यांना समजत नाही त्यांना उत्तर न दिलेलं चांगलं राहील. या ठिकाणी काय त्रास होतो? गेले 11 दिवस झाले, मुली आहेत आणि आपला सगळ्यांना कसा त्रास होतो? पावसाचा होतोय, पुण्यातल्या मच्छरांचा त्रास होतोय, एकंदरीत सगळा होतोय. पण आंदोलन चालू आहे. मोठ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या जोशमध्ये आमच्या जे बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समिती आहे त्या विद्यार्थ्यांनी हा मुद्दा 30 ऑक्टोबर 2023चा जो GR आहे तो हा फक्त आमच्यासाठी नाही, आमच्या येणाऱ्या पिढीसाठी आहे आणि तो रद्द करायला बसलेला होता. तर ते त्यांच्या स्वतःचाच नाही तर भविष्याचा विचार करून इथं राहिले. जेही आले असतील याच्यापेक्षा खूप काही सहन केलेलं आहे, आम्ही काही नाही केलेलं आहे.
आम्हाला त्याच्यामुळे इथला त्रास खूप महत्त्वाचा नाही वाटत. मुख्यमंत्र्यांनी तुमच्याशी फोनवर चर्चा केलेली आहे आणि भेटीची वेळ दिलेली आहे. अजून तुम्ही संतुष्ट आहात का? आणि मग आता हे आंदोलन पुढे चालू राहणार आहे का? म्हणजे पुढे काय तुमची भूमिका काय? मुख्यमंत्र्यांसोबत आता चर्चा झालेली आहे. फक्त त्या संदर्भात आम्ही आमचं जे मत आहे ते लेखी आता थोड्या वेळात त्याचाही संदर्भ देऊ. रात्री जे डेप्युटी कलेक्टर साहेब माने साहेब यांच्यासोबत चर्चा झाली प्रशासनावर ते, आणि ते एकंदरीत सर्व संदर्भ देऊन आम्हाला काय अपेक्षित आहे त्याची लिखित मांडणी आम्ही वरी पोहोचवतात. आमचं शिष्टमंडळ आता 10 मिनिटात वरी जाईल आणि जे अपेक्षित आहे ते जर येत असेल तर आम्ही उपोषण मागे घेण्याचा विचार करू. जर जे अपेक्षित आहे ते जर येत नसेल, आम्हाला न्यायच वाटत नसेल तर उपोषण आणि आंदोलन, फक्त इथं उपोषणच चालू नाही, इथं आंदोलनही चालू आहे. तुम्ही बघलं असेल काल मुंडन आंदोलन आणि अर्धनग्न आंदोलन झालं, याच्या आधी टाले बंद आंदोलन झालं, याच्या आधी निया आंदोलन झालं. विद्यार्थ्यांनी वेगवेगळे आंदोलन केलं आणि 16 तारखेला वडाचं झाड चढायचं आंदोलन. आज 15 ऑगस्ट आहे, खूप जणांचं स्वातंत्र्य दिवस आहे म्हणून आम्ही चढलो नाही आज, पण उद्या आम्ही चढणार. जर आम्हाला आमच्या मनानुसार जर नाही आलं तर आमचे चढणार. आमच्या एका विद्यार्थ्यांनी आत्मदानाचा प्रयत्न केला. हे सरकार आणि हे बार्टीचं जे काय त्याचं नाव आहे सुनील वारे यांनी हे आंदोलन खेचलं. सुनील वारेमुळे हे आंदोलन खेचलं गेलं. इथं सर्वजण आहेत, सगळं प्रशासन आहे, त्यांना ब्रीफिंग करण्याचं, त्यांना अभ्यास कुठलाच नाही असा माणूस इथं आणून जातो. इथं IAS दर्जाचा माणूस आहे, ते राम बाबासाहेब आंबेडकरांवरचं संशोधन वाढवणारा इथं माणूस आहे. त्यांनी 11 दिवस वाढवलं. हे जर मुख्य प्रधान सचिवांसोबतचं बोलणं आमचं 9 तारखेला झालं तर काल 13 तारखेला झालं. ते बोलणं आमचं उपोषणाच्या 3-4 दिवशी का झालं नाही? ते झालं असतं तर बाकीच्या प्रक्रिया आजपर्यंत संपल्या नसत्या साहेब, बरोबर आहे. यांनी देरी केली, याला हटवलं पाहिजे. हा माणूस निष्क्रिय आहे, बार्टी संपून टाकेल. हे बाबासाहेब आंबेडकरांचं संशोधनाचं केंद्र आहे, आम्हाला असं वाटतं. घडत आहेत विद्यार्थ्यांचं आंदोलन अतिशय आक्रमक झालेलं आहे आणि हे जे विद्यार्थी आहेत हे हक्क अधिकार मागण्यासाठी 11 दिवस उपोषण करत आहेत. हे भारताच्या स्वातंत्र्याला 78 वर्षी जे डिजिटल इंडिया म्हणतो आणि भारत हा महासत्ता होणार म्हणतो, हा महासत्ता विना होणार आहे का? त्यांच्या शिक्षणाचं त्यांचं शिक्षणच नाही झालं. लाजीरवाणी बाब ही आहे की 78वा आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आणि 78 वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठेंची जी घोषणा होती, जे घोषणांचं होतं हे आझादी भूकी आहे, देश की जनता भूकी आहे, ते आजही तितकंच तत्पर आहे. लाजीरवाणी बाब ही आहे, एका ठिकाणी हा झेंडा भारताचा 4 रंगाचा जो की फडकवला जातो आणि दुसऱ्या ठिकाणी आमच्या भगिनीचे आणि आमचे बंधू हर्षवर्धन यांचा आज जीव पणाला लागलेला आहे याच्यासाठी की आम्हाला शिकायला द्या. नोकरी मागण्याची तर समस्या आमची वेगळीच, आम्ही नोकरी तर मागतच नाही. जोपर्यंत माणूस शिकत नाही तोपर्यंत तो नोकरीस पात्र ठरत नाही, आर्थिक राजकीय सामाजिक परिस्थिती सुधारण्यास पात्र ठरत नाही. भांडण चाललं फक्त आम्हाला शिकू द्या आणि शिकू न देण्यासाठी ही हरामखोर सरकार जे आज काम करत आहे, लाज वाटली पाहिजे यांना की आपल्याला आज 11वा दिवस उजळला आहे. या ठिकाणी हा BJP आणि जी काही काँग्रेसी सरकार असतं हे दंगलीमध्ये जर माणसं वापरायचं असेल तर ते फुकट वापरतं आणि जर त्याला काही द्यायची वेळ आली तर त्याला मग 8-8, 10-10 दिवस असं उपोषण करावं लागतं. म्हणजे दंगलीत वापरताना तुम्ही हिंदू म्हणून वापरणार आणि याच प्रवर्गातील लोकांना द्यायची अवस्था असेल तर त्याला काही मिळत नाही. हा 10वा 11वा दिवस आहे आणि काल आम्ही आमच्या काही भगिनी स्वातीताई गायकवाड असतील, आमच्या अर्चनाताई असतील किंवा भीमराव कांबळे असतील आणि इतर काही सहकारी आम्ही याच वारे साहेबांच्या केबिनमध्ये असंच भोईला बसलो होतो
रात्री 8 वाजेपर्यंत बसवलं, पण काही निर्णय दिला नाही. सचिवाशी बोलतोय, मानेसाहेब प्रांत आले, तहसीलदार देशमुख आले, दिवसे साहेबांनी ही लोक पाठवली. त्याच्यानंतर ते मच्छिंद्र सक्ते प्राध्यापक होते, त्यांनी अजितदादांना फोन केला, त्यांनी कुणाला CMला केला. फोन करणं ही महत्त्वाची बाब नाही, फोन तर इथून दुबईला जातो. हे पोलीस सहकारी आहेत इथं, नुसत्या कॉल रेकॉर्डवर हे मर्डर आणि बलात्कार आणि आतंकवादाचे केसेस सॉल्व्ह करतात. फोन करणं मोठी बाब नाही. निर्णय प्रक्रियेवर कधी येणार? एखादा माणूस गेल्यावर निर्णय प्रक्रियेवर येणार का? मग पुन्हा परत त्याच गोष्टी करायच्या का? मेणबत्त्या घ्या, त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिस, विभागीय आयुक्त, ही लोक साधी लोक नाहीत. हे इथून चालत सावित्रीबाई फुलेच्या दर्शन घेऊन हे लोक प्रेरणा घेऊन मुंबईला चालत गेले आणि पावसामध्ये गेले, लोणावळा खंडाळा करत. एक माणूस, एक आमदार खासदार यांना लाज वाटत नाही? हा एकही माणूस कुणाला मतदान करीत नसेल का? त्याला लाज नाही वाटली की मी बाबा माझा बरं. आपण प्रतिनिधित्व कशासाठी म्हणतो? शिक्षण मंत्र्याच्या काय गरजा आहेत? अंगठा बहादूर, जमिनी लाटणं, संस्थेला जाणं, त्याच्यातनं खंडणी करणं, काय कामं करतात ही? शिक्षण मंत्र्याचं काय काम आहे? जर मोठमोठ्या आता हे जे शिक्षण मंत्री आहेत यांनी बऱ्याच विद्यापीठ दिले हे JSPM सिंहगडवाल्यांना, त्याच्यातून जो रेव्हेन्यू येतो ते खायला कमी पडतं का तुम्हाला? SC STचं बजेट खाताय तुम्ही? बरं, एक विधायक मागणी आहे. काय मागणी आहे? मी वकील आहे. आज जर एखादा कायदा निर्माण झाला तर त्याची कार्यान्वयी तिथून पुढे होते. ज्यावेळेस आंदोलनकर्ते हर्षवर्धनजीशी बोलणं झालं, 23ला कायदा झाला आणि 21ला लागू केला. अरे हे असंविधानिक नाही का? तुम्हाला लाज नाही वाटत की बाबा आपण काय करतोय, काय निर्णय प्रक्रियेत होतोय? बरं, दुसरी बाब, SC ST हे जी लोक आहेत यांना स्पेशल प्रावधान आहे. स्टेटची वेलफेअर स्टेट निर्माण करण्याची जबाबदारी काय? जे मागं पडत आहेत त्यांना लेवलला आणणे, का जे पुढे जात आहेत त्यांना यांच्या लेवलला घेऊन येणे, हे नाही आहे. जर मराठा आणि सारथी, महाज्योती, माळी या समाजातील विद्यार्थ्यांना जे काय तुम्ही सवलती देत आहेत, एकही SC STचा मोर्चा निघाला नाही की यांचं काढून घ्या, यांचं आंदोलन काढून घ्या, यांना आरक्षण देऊ नका. मुद्दा काय आहे? SC STच्या ज्या लोकांना इतर आर्थिक सुविधा नाहीत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे, ही आमची भावना आहे. आज मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, कशासाठी दिला? आम्ही भेट घेतो. अरे भेट घेऊन निर्णय मुख्यमंत्र्यांना फोनवर समजत नाही की 2023चा निर्णय आपल्याला 21ला लागू नाही करायचा, तर ते जागेवर सुद्धा सांगू शकतात. आज परिस्थिती बघताय आंदोलनकर्त्याची, त्यांना जर शौचालयाला जायचं म्हणलं तर 4 लोक लागतात. इतकी दुर्दैवी बाब जर मुख्यमंत्र्याला दिसत नसेल आणि ही बाब इथल्या शासन प्रशासनातल्या लोकांनी जर मुख्यमंत्र्याला कळवली नसेल, एकतर मुख्यमंत्री हे ढोंग करतायत किंवा त्यांनी दिलेले इथले अधिकारी त्यांना चुकीची माहिती देत आहेत. मग तर हे बाप दाखवा आणि श्राद्ध घालचा प्रकार आहे. एकतर यांनी इथल्या अधिकाऱ्याला सस्पेंड करावं किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. या साध्या गोष्टीवर आम्ही आज येऊन पोहोचलेलो आहे.